आवाज बंद. हा बंद करे, बंद कर. कुणासाठी वाजून राहिलं बे? कुणासाठी? हिच्यासाठी? ती ती जिंकलेली तुमची कोण लागते? हा कोणी नाही लागत. माझी माझी बायको लागते. कळलं? मी बोलणार तिच्याशी. ओके आता नाही वाजत. सायलेन्स. वा वा राधिका सुभेदार मॅडम एक नंबर. सॉरी काय म्हणलो मी? हा बरोबर बोलून राहिलो ना? राधिका सुभेदारच म्हणलं ना मी? आहे ना अजून सुभेदार की नाही? गुरुनाथ नाही म्हणलं मी. गुरुनाथ नाही म्हणलं मी. तसे तुझ्या नावातून आणि लाईफ मधून गुरुनाथ नाव काढूनच टाकलंय ना तू. काय बघून काय राहिली? मी तुझ्यासारखा बोलून राहिलो म्हणून बघून राहिली. मी तुझ्यासारखा काय बे बोलून राहिलो बे असं बोलून राहिलो म्हणून. अरे मी नागपूरच आहे. आय एम फ्रॉम नागपूर ओनली. मलाही येते भाषा तिथली. पण मी त्याचा वापर सिंपथी मिळायला नाही केला. मी काय केलं? मी मेहनत केली. मी कष्ट करून मोठ्या कंपनीच्या टॉपमोस्ट पदावर जाऊन पोहोचलो. हे असे ढोलताशे नाही वाजवले माझ्याला कोण. दादा कॉंग्रॅच्युलेशन पण नाही केलं कोण. हा बाबा? हा बरोबर ना? तू काय केलं? तू या तुझ्या लँग्वेजचा भाषेचा वापर सिंपती मिळवायला केला. मी कशी गरीब, मी कशी निराधार, मी कशी बिचारी, आणि याची सिंपती गोळा करून तू एवढं मोठं यश मिळवलं. राधिका सुभेदार मॅडम एका मोठ्या कंपनीच्या मालकीन. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा वा वा. काय केलं राधिका सुभेदार मॅडमने? एका मोठ्या कंपनीला टेक ओव्हर केलं. एलएफ कंपनी. अरे राधिका सुभेदार मॅडमच्या राधिका मसालेने टेक ओव्हर करून टाकलं. काय मान काम केलंय मॅडमने. नवऱ्याला कुठलं टेबल दिलं? कोपऱ्यातलं टेबल दिलं. आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला तिकडे स्टुलावर बसवलं तिने. वा 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 वा. या कामासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. राधिका सुभेदार मॅडमचा कॉंग्रॅच. क्लॅप क्लॅप. कॉंग्रॅच. व्हेरी गुड. नवऱ्याला खाली दाखवण्यामध्ये धन्यता मानणारी, त्याच्यावर कोर्ट केस करणारी, त्याचा सतत अपमान करण्यात धन्यता मानणारी राधिका सुभेदार. कॉंग्रॅच्युलेशन. अरे चला रे पंजा. धत्र तत्र तत्र तत्र. अरे ना ते गुरु पास या पास. कशाला सगळ्यांसमोर शोभा करून घेतो स्वतःची? झालं तेवढे पूर्ण नाही का झालं? पास झाला आता. सौमित्र. सौचा मित्र काय मध्ये पडून राहिला रे? आला मध्ये बोलायला. दोन माणसं भांडत असताना माकड येतं ना लोणी खायला. आला मध्ये. बघ गुरु आता पास. आता गप रे. काहून मध्ये डिंग करून राहिला? आम्ही बघतो ना नवरा बायको. पोट्टा काय सुधारून नाही राहिलं बे. काय मॅडम बरोबर बोलतोय ना? नाही तुमच्यासारखा बोलून राहिलो म्हणून विचारलं. बरोबर बोललो तुमच्या मित्राशी की नाही? तुम्ही काहीच नाही बोलून राहिले. बाप्पा 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 चिडले का? राधिका मॅडम चिडला? काही चूक झाली का? असेल तर सांगा मला. मान्य करतो मी सगळ्या चुका मान्य केलेल्या आहेत ना आतापर्यंत. काही चूक झाली शिक्षा नाही मला. ओके आता काय करू? टेबल पुसू, भांडी घासू, घरचे कपडे धु, बकोळा मावशीला देऊन टाक सुट्टी. मी करतो. शूज पुसू का? पॉलिश करतो शूज. होत नाहीये ना?
सहन नाही होते तुम्हाला. आपली बायको आपल्याला मागे टाकून पुढे गेली, आपली बॉस झाली, त्यामुळे तुमचा इगो दुखावला गेलाय. तुमच्यातला अहंकार दुखावला गेलाय. यामुळे मला हे सगळं बघायची काहीच गरज नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तुमच्यातल्या अहंकारामुळे मला हे असं वागायला लागलंय. मला सांगू का, माझ्या या यशाला तुम्ही कारणीभूत आहात. जगासमोर माझी उपेक्षा केली, जगाला सांगत राहिलात माझी बायको कर्तव्य शून्य आहे, म्हणून मी अफेअर केलं, म्हणून मी दुसऱ्या बाई बरोबर एंगेजमेंट केली. हो ना, आपली बायको साधी बोळी आहे, ती काही बोलणार नाही असं वाटलं तुम्हाला. जणू काही सगळं काही करायचं परवानगीच मिळाली होती. तुम्हाला सांगते, एक बाई तिने मनात आणलं ना तर ती काहीही करून दाखवू शकते. ते मी करून दाखवलं. एका कंपनीची मालकीण आहे मी, दाखवलं करून. माझ्या यशामुळे तुमचा पुरुषार्थ दुखावला गेलाय ना. हे सगळेजण लोक करतायत, प्रेम करतायत, कौतुक करतायत. तेच कौतुक मला तुमच्याकडनं मिळालं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. हा दिवस दिसलाच नसता ना तुम्हाला ना मला. ठीक आहे, तुमचा तमाशा करून झाला असेल ना तर तुम्ही इथनं निघू शकता. तुम्ही अपयशी ठरलाय, एक बॉस म्हणून, मुलगा म्हणून, नवरा म्हणून, सर्वार्थाने. किमान माणूस म्हणून तरी स्वाभिमानानं जगा आता. कसा जगू, कसा जगू? कुत्र्यासारखी हालत करून टाकली माझी. कसा जगू माणूस म्हणून? हा? पण एक लक्षात ठेव, हर कुत्ते के दिन आते, हा? माझे येणार. एक लक्षात ठेव तू. आज तुझ्या यशासाठी हे सगळे ढोल ताशे सगळे नाचतायत ना. एक दिवस तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या यशाचा ढोल वाजवत नाही ना आलो तर बघ, नाही या राधिका सुभेदारला माझ्या पायावर पडून माफी मागायला लावली ना तर बघच, तो दिवस लवकरच येईल. लक्षात ठेव. अशा नतद्रष्ट माणसांना ना दुसऱ्यांचा आनंद बघवतच नाही. जाऊ दे राधिका, तू सोड, तू नको लक्ष देऊस. राधा, राधा प्लीज रडू नकोस, प्लीज. रेवती बरोबर बोलते. या अशा माणसामुळे तू तुझा मूड नको खराब करूस, प्लीज. ए चला, ए चला चला चला, वाजवा रे, वाजवा वाजवा. अरे वाजवा. आई, चल माझ्यासोबत. आई, चल. काय झालं सरिता वहिनी? थांबा ना. हे बाबा यांनो, सासू सुनेचा मामला आहे, मध्ये पडू नका. आई ऐका ना. आई मी काय राधिका, चल. राधिका, बाबा, सरिता, आई आई ऐका ना. आई, अरे यांना काय झालं? आई, आई, आई ऐका ना माझं. हे काय हे सगळं अनपेक्षितच घडलं सगळं. मला असं वाटतं आपण इथे नको थांबूया.
नको, पालीसाठी मला इथं थांबायला हवं. आई म्हणा, आज जे काही झालं ना ते काही चांगलं झालं नाही. हो ना, सगळं विचित्रच घडलंय आज. गुरुनाथमुळे भाऊजी आणि सरिता वहिनींच्या मध्ये वाद होतोय आणि मधल्या मध्ये राधिकाची किती ओढाताण होतीये. काय बाई, हे का चालवलंयस तू? हा कसला तमाशा लावलायस तू? हे ढोल ताशे बँड बाजा वाजवून का स्वतःची मिरवणूक काढत आहेस तू? मी का का समजत आहेस तू स्वतःला? खूप हुशार झालीस तू. का सिद्ध करायचंय तुल? पहा मी किती हुशार आहे. पहा मी माझ्या नवऱ्याची कशी जिरवली. पहा मी माझ्या नवऱ्याला सगळ्या देखत कसं नाक रगडायला लावलं आणि मी पायाशी यायला लावलं. हे सिद्ध करायचंय तुल? का सिद्ध करायचंय तुल? नाही आई, एक ती नालायक भटक भवानी, तिने माझ्या पोराच्या आयुष्याची पण वाट लावली. त्यानं तुझ्या आयुष्याची वाट लावली. पण तूही काही कमी आहेस का? तूही त्याला कोर्टाची पायरी दाखवलीसच ना. का सिद्ध करायचं होतं तुला? नाही तू सांग मला, का सिद्ध करायचं होतं तुला? आई अहो, मला माहित आहे तुला का बोलायचंय. माझा पोरगा नालायक आहे हो ना. माझा पोरगा बाहेर खेळली आहे हो ना. हो मला मान्य आहे, माहित आहे मला. माझा पोरगा नालायक आहे, माझा पोरगा बाहेर खेळली आहे. पण या सगळ्या गोष्टीला तो काही एकटाच जिम्मेवार आहे का? आई तुम्ही दोघे जिम्मेवार नाही आहात का? त्या बैताडीनं माझ्या मुलाला दलदलीमध्ये टाकलं. पण तू तर त्याची बायको आहेस ना. मग आपल्या नवऱ्याला दलदलीतून बाहेर काढायचं सोडून तू त्याला पायदळी तुडवत आहेस. काहून असं करत आहेस? त्या बैताडशानं निर्लज्ज पोरीनं माझ्या पोराला बेघर केलं आणि तू माझ्या पोराला बेइज्जत केलं. 4 चौघांमध्ये त्या इज्जत काढली, त्याही नाचक्की केली. कुणी केली नाचक्की? तुझ्या मुलानं केली. म्हटलंच मला. अजूनपर्यंत तुम्ही गप्प का हो? बोला ना. अजूनपर्यंत तुम्ही कसे नाही बोलला? घ्या ना तुमच्या सुनेची बाजू घ्या. मी घेणारच तिची बाजू, कारण ती सत्याच्या बाजूने आहे म्हणून. तुझ्यासारखं मी चुकीच्या वागणाऱ्या माणसाला साथ देत नाही. हो ना, मला माहित आहे ना. तुम्हाला तर काही वाटणारच नाही ना तुमच्या मुलाबद्दल. तुम्ही काऊन बरं त्याची साथ द्याल? तुमच्या अर्थ हिनं जादू केलाय ना. सरिता, तोंड सांभाळून बोल. आई काय नाही सुनबाई, काय वाटते ते बोलते ही. म्हणजे माझं काळीच दगडच आहे. मला माझ्या मुलाबद्दल काहीच वाटत नसेल. काहीच वाटत नाहीये म्हणून असं मागत आहात. आई तसं नाहीये. काय नाही सुनबाई, बोलू दे तिला. बोल तू बोल. तिच्या मनात काय चाललंय हे समजेल मला. बोल. अरे कुठल्याही बापाच्या नशिबात येऊ नये ना असा दिवस दाखवला तुझ्या नालायक मुलानं मला. समाजामध्ये तोंड वर करून चालण्याची मुभा राहिलेली नाही. लाज आणली आहे मला. तुला कसला कळवळ आला का? हो आहे मला कळवळा, कारण तो माझा पोरगा आहे आणि मी त्याची बाजू घेणारच. चुकीचं वागतेस तू, मूर्खासारखं वागतेस सरिता. ठीक आहे मी मूर्ख आहे, मी वेडी. पण मी गुरुला एकटे टाकणार नाही, सांगते तुम्हाला. मी त्याही परवड होऊ देणार नाही. सरिता, मी त्याला एकटं पाहणार नाही. बाबा बंद करायचं तोंड आता. राधिकाच्या सासूबाई बरंच बोलतायत. वाद किती विकोपाला गेलाय. मी पाहून येतो. नाही दादा नको. नका जाऊ तुम्ही. खरं तर आपण कुणीच तिथे जायला नको. बाबा आहेत तिथे राधिका वहिनींच्या बाजूने बोलायला. आणि हा त्यांचा अत्यंत खाजगी मामला. काय आपण आतमध्ये गेलो आणि आई आपल्याला काही बोलल्या ना तर बाबांना आणि वहिनींना दोघांनाही ऑकवर्ड होईल. मला वाटतं सुबोध म्हणतोय ते बरोबर आहे. खरंय, मला वाटतं आता आपण कोणीच आत जायला नकोय. नानी मी काय म्हणते, उद्या आपण दोघी जाऊ त्यांच्याकडे आणि सरिता वहिनींना जरा समजावून सांगूया. अहो पण त्या काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. गुरुनाथसाठी जगाशी वैर पत्करायला तयार आहेत आता. अहो पण त्या जर चुकत असतील तर त्यांची चूक नको का दाखवायला आपण? एक्झॅक्टली. आपण आता सगळेच राधाचा विचार करतो.
गुरुच्या बाबतीत आपल्याला काही बोलायचंच नाही, पण आपण सगळे जसा राधाचा विचार करतोय तसाच गुरुच्या आईने पण करायला हवा. त्यासाठी काय प्रयत्न करायला हवे ते बघूया आपण. बिचारी माझी बाली, कधी सुटका होणार आहे तिची या संकटातून कुणास ठाऊक. बस झालं. यानंतर एक तोंडातून शब्द काढायचा नाही. आलं ध्यानात? चल. बरं, रागारागानं बोललो असेल, सॉरी, जाऊ दे. चल आपण नागपूरला जाऊ. बॅग पॅक कर, इथे राहायचं नाही. बाबा उगाच तुझ्यामुळे सुनेला त्रास नको. हो ना, मी त्रास देते ना. त्रास नाही, तुझ्यामुळे तिला मनस्ताप होतोय. त्यामुळे सुनेला इथं सुखानं राहू दे. तू गावाला चल, तू तिथे सुखात राह. कुठेही जाणार नाहीये, मी इथंच राहील. आधीच बालेकाची अशी परवड होत आहे. मी इथून गेल्यानंतर तुम्ही सगळे मिळून त्याची का वाट लावाल भरोसा नाही. काय झालं काय तुला? का अशी बोलतेस, का वागतेस अशी? अगं आजपर्यंत ती सून तुला प्रिय होती, लाडकी होती तुझी. आज तुझ्या नजरेत ती इतकी वाईट कशी झाली का? तेच 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 सांगायचं सारखं. सांग ना, काय सांगायचं सांग बरं. मला मान्य आहे ना हो, पोरगा नीच आहे, नालायक आहे, बाहेर की आली आहे. मला मान्य आहे. मग पण ही काही बायको आहे ना, तिने सगळ्यात जमून 4 चौघांमध्ये तो नालायक आहे म्हणून त्याची किल्ली उडवायची का? त्याची बेइज्जती करायची का? नवरा आहे ना तिचा तो. होते, आता नाही. का झाला का घटस्फोट? नाही आई, पण तुम्हाला काहून कळत नाहीये, यांना हे नातं नकोय. यांना मी नकोय, अथर्व नकोय, कोणी नकोय. यांना फक्त ती शन्या हवीये. मग राहू दे ना तिच्या बरोबर. अगं पण तुम्ही दोघी मिळून त्याला त्रास देत आहात ना. आई, मी त्यांना त्रास देते असं तुम्हाला वाटतंय, पण यांनी मला काय त्रास दिलाय हे तुम्हाला आठवत नाहीये का? आठवत आहे, सगळं आठवत आहे. पण ज्या वेळेला त्यांनी तुला त्रास दिला त्यावेळेला आम्ही तुझी सोबत केली का नाही? आता तू त्याला त्रास देत आहे तर मग आता मला काही सोबत करावी लागल. नाही आई, तुम्ही हे असं वागून तुमच्या प्रेमापोटी यांच्या चुकीच्या सवयींना खतपाणी घालताय हो. तुम्ही लक्षात घ्या ना. मी इतके दिवस यांना साथ दिली, माफ करण्याचा प्रयत्न केला, पण आता नाही. हा डिवोर्स होणार आहे आई, पण या सगळ्यातनं मला काय मिळणार आहे? काय पडणार आहे माझ्या पदरी? तुम्ही दोघं जण आणि अथर्व सोडता माझ्याजवळ दुसरं काही नाही. आई, आई, मला तुम्ही हवे आहात माझ्या बरोबर. मला आधार वाटतो हो तुमचा. आई, ऐका ना. जाऊ दे सुनबाई, कुणाला ऐकवतेस तू? जिला ऐकूच जात नाही तिला? तू कितीही स्पष्टीकरण दिलं, कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी तिला ऐकूच जाणार. कारण माझ्या नालायक मुलांना तिला इतकं आपल्या बाजूने करून घेतलं ना की आपला आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. बहिरी झाली आहे ती. तू काळजी नको करूस, तू धीर धर. एक लक्षात घे, तुझं काहीही चुकलेलं नाही, अगदी करेक्ट आहे. आणि एक ध्यानात ठेव, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी मी तुझ्या पाठीशी राहील कायम. आई, झालं?